का माझ्या पोरांची हौस मी पूर्ण करायला नाही. लक्षात ठेवा, हे काय अश्रू माझे हे जण नाहीये, नकली अश्रू बाकीचे कोण स्टेजवर रडतात असं नाही. माझ्या करिअरकडे मी लक्ष दिलं नाही, माझ्या घरादाराकडे लक्ष दिलं नाही. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ जिजाऊ असू द्यात, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असू द्यात, अण्णाभाऊ साठे असू देत, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे थोर युवक पुरुषांना मानवंदना करून मी बोलतो की आज जे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे की बाबा मला जास्त बोलता येत नाही, फक्त काम करता येते. कामाला मी कुठे कमी पडत नाही हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. तर भाषण करत असताना सगळे मुद्देसूद भाषण करतात, खरं मी गावंडळ करतोय थोडं. आज स्टेजवर सगळे तुम्ही ज्येष्ठ माणसात आणि माझ्यावर प्रेम करणारी, जी माझ्या रक्ताच्या पलीकडे तुम्ही आजवर मला जे प्रेम दिलायचा, गेले 15-20 वर्ष झालं तुम्ही जे, मी सामान्य असताना आज कुठलंही पद नसताना आज तुम्ही माझ्या पाठीशी आहे, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण का हे कुणाला मिळत नसते. आज कुठेही बघा तुम्ही की माणसांना पैसे देऊन आणायला लागते, प्रत्येक गोष्टीत व्यवहार होतोय. खरं आज गेले 20 वर्ष झालं बघितलं मी की माझ्याकडे काही नसताना तुम्ही स्वतःहून माझ्यासाठी पैसे खर्च केलाय. एक वेळी चहा घेत असताना माझ्याकडे पैसे नव्हते, त्यावेळी माझ्यावर असणारी तुम्ही सगळी जीवाभावाची आहे. त्यांनी तुम्ही बाबा आपला जवळचा आहे, आपला भाऊ आहे, खरं त्याला कुठलाही त्रास न होता तुम्ही खिशातले पैसे भागवलाय. मी ज्यावेळी या गोष्टी असतात त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू येत असतात की माझ्यावर का अशा प्रकारे एवढं माझ्यावर लोक प्रेम करतात, जी माझ्यावर माझ्या भावासारखी प्रेम करतात. हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझ्यासाठी राजकारण, पद, पैसा काही महत्वाचं नाही आहे. उद्या जर तुम्ही सगळी म्हटलं असा नाही आपल्यात एक व्यक्ती कोणतर करा लागत्या, 100% मी माघार घेणार आणि त्या माणसाच्या पाठीशी राहणार. कुठल्याही व्यक्ती असू देत, ती जर म्हणत असेल की मी उभारणार तर मी त्या गोष्टीसाठी आता पण तयार आहे. हे माझं वाक्य परत बघा, तुम्ही रिपीट करा की मी तुमच्यातली एकही व्यक्ती कोण जरी येणाऱ्या महानगरपालिकेत 9 प्रभागातून असू दे किंवा 20 प्रभागातून असू दे, त्याचा पक्ष कुठलाही असू दे, का तर त्या व्यक्तीनं माझ्याकडे कुठलाही पक्ष न बघता रिंकू देसाई म्हणून माझ्या पाठीशी राहिला. त्यामुळे माझ्यासाठी तो पक्ष महत्वाचा नसणार, ती व्यक्ती महत्वाची असणार, एवढंच सांगतो. त्यामुळे काय माहितीये का, आज परवा भागाचं आरक्षण झालं, त्यानंतर पक्ष विचार करत असताना आपण थोडस गोंधळलेलो होतो की बाबा कुठल्या पक्षाबरोबर जावं. आपण सगळ्यांच्या बरोबर काम केलं, आदरणीय बंटी पाटील साहेब असू देत, आदरणीय अमन माडिक साहेब असू देत, सगळ्यांसाठी आपण काम केलं. तर थोडस 2015ला विचार केला तर मागासवर्गीय प्रभाग पडला. तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपण सर्वसामान्य व्यक्तीला त्यावेळी नगरसेवक केलं. ठीक आहे, नशिबानं कोरोनामुळे 5 वर्ष गेली तरी सुद्धा मी कुठलंही थांबलो नाही काम करत असताना तुमच्या सगळ्यांच्या जीवावर. त्यावेळी मी कुठलं पक्ष किंवा ती व्यक्ती कुठल्या गटाची आहे किंवा काय ती वेळ कुठली आहे ह्या पद्धतीने न विचार करता मी अर्ध्या रात्री तुम्हाला पण सगळ्यांना, हे मी बोलून दाखवायचं नाही आहे, खरं तुम्हाला सांग, तुम्ही म्हणजे एक बाबा की तुम्ही पण लक्षात ठेवा, रिंकूदाना असं कधी मला साहेब म्हणावं किंवा अर्धी रात्री 2 वाजल्यात मी येणार नाही असं म्हटलंय कधी सांगा. एक अशी व्यक्ती सांगा की त्याला मी म्हटलंय की आज बाबा 2 वाजता मला रात्री यायला जमणार नाही. तुम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्हाला कुठल्याही वेळी बोलवलाय त्यावेळी मी आलोय. तसं तुम्ही पण माझ्यावर प्रेम केलाय. मी ज्यावेळी बोलवलाय निस्वार्थीपणे, एखाद्याला आता नियोजन करायचं झालं तर जेवण करावं लागते, नाहीतर नाश्ता ठेवावा लागते. मी पोराला म्हटलं बाबा काय नाश्ता बिष्टा ठेवायचा, नको 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 म्हटले. काय नाही साहेब, आपल्याला खर्चात पडायचं नाही, तुम्हाला आम्हाला तुमची परिस्थिती माहिती आहे, अजिबात खर्चात पडायचं नाही, काय नाही. त्यामुळे त्या म्हणजे जी नियोजनात होती त्यांना पण मी म्हंटल असं बाबा काय नाही साहेब काय. मी म्हटलं अरे बाबा मग फोन तरी केलायचा का सगळ्यांना. साहेब व्हॉट्सअपवर बघते येतात प्रत्येक जण, तुम्हाला काय सांगायची गरज नाही, प्रत्येक जण पळत येतात तुमच्यासाठी, तुम्ही फक्त फायनल करा. एवढंच माणसं बघायला लागल्यात. प्रत्येक माणूस मला भेटणारा एकच म्हणतोय तुम्ही नुसतं फायनल करा आणि सुट्टी देत नाही. अशा पद्धतीनं आज ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपला प्रभाग 1
9 म्हणून आपण काम करत होतो किंवा फुलेवाडी रिंग रोड म्हणून काम करत होतो. खरं आत्ताच्या घडीला तसं नाही आहे. प्रभाग 4 आहेत. आपला रिंग रोड असू दे, फुलेवाडी जे आपल्याला लहानपणापासून ओळखतात ते असू दे, साने गुरुजी असू दे, आंबाई टँक असू दे, ह्या सगळ्या परिसरातले लोक आज मतदान करणार आहेत. 9 मध्ये असताना, 20 मध्ये असताना आज बरेचशीच आपलं मतदान 20 मध्ये पण गेले. जी जीवाभावाची माणसं आहेत त्यांचं मतदान पण 20 मध्ये गेले. त्यामुळं 20 मध्ये पण असताना आपण प्रत्येक ठिकाणी आज तानाजी असू दे, सागर असू देत, वरती एकता मध्ये बाकीचे असू देत, दत्त कॉलनीतले असू देत किंवा तामजाई मध्ये असू, प्रत्येक ठिकाणची जी आहेत ती 20 मध्ये ज्यांचं मतदान आहे बऱ्यापैकी त्या माणसांना, त्या माणसं पण माझ्याशी कायम एकनिष्ठ आणि त्या पद्धतीने भावासारखी राहिल्यात. हे सगळा विचार करत असताना आज आपण जमलिंग वाढवले की बाबा 9 मध्ये उभारायचं का 20 मध्ये उभारायचं. बाकी 9 मधल्यांना वाटते मी 9 मध्ये उभा राहावं, 20 मधल्यांना वाटते मी 20 मध्ये उभा राहावं. की काय एक व्यक्ती दोन्ही ठिकाणी उभारू शकत नाही काय. त्यामुळं अजून सुद्धा त्या गोष्टीचं डिसिजन व्हायला नाही. खरं डोक्यात ठेवा, आपण आत्ताच्या घडीला जाताना 9 आणि 20 या पद्धतीने जायचं आहे. ते भविष्यात आपण 20 मध्ये कोण आपला एखादा घरचा व्यक्ती उभा करू, मी 9 मध्ये उभा राहील किंवा मी तिथे उभा राहील, एखादी व्यक्ती 9 मध्ये उभा राहील, असं कधीतरी ह्या गोष्टी ह्या पद्धतीने आपण जाऊ सगळ्या गोष्टी. आज इथं जमताना परवा दिवशी अचानक सगळी नियोजन झालं आणि अचानक सगळी एकत्र आपल्या घरापाशी जमलो. त्यावेळीच लोक म्हणत होती, आपली सगळी जीवाभावाची म्हणत होती की आज साहेब निर्णय घ्यायचा, सुट्टी द्यायची नाही, आज निर्णय घ्यायचाच. आपल्याकडे 1 महिना पण राहिला नाही, 15 दिवस राहिले या सगळ्या प्रोसिजर मध्ये. ठीक आहे, माझ्या मनाचा गोंधळ होता त्यावेळी की बाबा निर्णय काय घ्यायचा. अजून पण गोंधळ आहे, लक्षात ठेवा. कारण ठीक आहे सगळ्या खरं तुम्ही माझ्यावर प्रेम आहे सुरेश, तू माझ्यावर प्रेम आहेस म्हणून भावनिक हे न बोलता प्रॅक्टिकली विचार करत असताना आपल्याला थोडस प्रॅक्टिकली विचार जाणं महत्वाचं आहे. ते सगळं का की बाबा भाग मोठा आहे, त्यामुळे प्रॅक्टिकली कसं कॅल्क्युलेशन बसते हे खूप महत्वाचं आहे. आपण एकटा अर्जुन युद्ध लढवत नव्हता, जिंकला नाही. महाभारतात सगळ्यांची भूमिका महत्वाची होती. श्रीकृष्णाची भूमिका खूप महत्वाची, मार्गदर्शक म्हणून. भीमांची भूमिका, युधिष्ठिरांची, लहू, अंकुश, सगळ्यांची. त्याचबरोबर समोरच्या बाजूला शकुनी होते, दुर्योधन होती, त्यांची पण भूमिका ती महत्वाची होती. तिने त्या पद्धतीने वागलेत म्हणून अर्जुन असू देत ह्यांनी, भगवान अर्जुन असू देत ह्यांनी युद्ध जिंकलं. त्यामुळे हे युद्ध आहे, हे महाभारत आहे. ह्या महाभारतात जर टिकायचं झालं तर आपण श्रीकृष्ण कोणतर व्हायला लागणार. मी त्या ठिकाणी अर्जुनाची भूमिका असेल, कोणाला तर युधिष्ठिर व्हायला लागणार, कोणाला तर नकुल, सहदेव व्हायला लागणार. हे प्रत्येकानं प्रत्येकाची भूमिका पार पाडायला लागणार. आणि माझी इच्छा आहे की येणाऱ्या 15-20 दिवसात आपण असंच पळायला पाहिजे. माझ्यासाठी तुम्ही वेळ काढायला पाहिजे, आज काढलाय. खरं येणाऱ्या 15-20 दिवसात ज्यावेळी भूमिका आज आपण भूमिका डिक्लेअरच करणार होतो कुठल्या पक्षाची. खरं तरी सुद्धा काय झालं की एक पॉज घेतल्या उद्यापर्यंत. बाबा परवा दिवशी बरेचसेच राज्याचे नेते कोल्हापुरात यायला लागले. त्या नेत्यांची विनंती होती की बाबा तुम्ही गडबड करू नका, आज भूमिका डिक्लेअर करायला. त्यामुळं एक दिवस पॉज घेतलाय. त्याबद्दल सगळ्यांची मी हात जोडून माफी मागतो की वेळ कमी आहे. खरं थोडस राज्याचे नेते त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली, बाबा तुम्ही आज काय निर्णय घेऊ नका कुठल्या पद्धतीनं. मी निर्णयावर होतो, 100% मी निर्णयावर होतो. आज माझा निर्णय फायनल होता की बाबा कुठल्याही परिस्थितीत आज निर्णय घ्यायचा, काही होते निर्णय घ्यायचा. या पद्धतीनं चाललेलं होतं. खरं थोडस ज्येष्ठ माणसांचं किंवा राजकीय नेत्यांचं ऐकणं पण खूप महत्वाचं आहे. सत्तेपुढं आणि ह्याच्या पुढं थोडस शांततेत घेतलेलं पण खूप महत्वाचं आहे. नाहीतर काय होते की मध्यंतरी नाहक आपल्याला त्या गोष्टीचा त्रास झाला आणि तरी सुद्धा त्यावेळी भागातला प्रत्येक माणूस, माझा मित्र, माझा वडील, माझे काका, जे माझा आदरणीय आहेत सगळी, ते सगळी तुम्ही किंवा माझ्या माता बहिणी, प्रत्येकाच्या घरातल्या महिला ज्या पद्धतीने चुकचुकवत होत्या त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. माझ्यावर असणारे सगळी जिनी भोगलं, जी गोरगरिबांची पोरं आहेत त्यांना, त्यांच्या पाठीशी तो आशीर्वाद होता. म्हणून आम्ही ह्या संकटातून बाहेर आलो. लक्षात ठेवा. ठीक आहे, माणूस आहे, त्याच्या आयुष्यात संकट येणारच, 100% संकट येणार. सुख आहे, दुःख आहे, जिथं सुख आहे तिथं दुःख आहे, जिथं दुःख आहे तिथं सुख आहे.
त्या पद्धतीनं माणसाचं आयुष्य घडत असते. मी माझ्या दुःखाचं उजळणी करत बसलेलं नाही आहे. मी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला समोर गेलोय हे फक्त तुमच्यामुळे गेलोय. तुम्ही ज्या ज्यावेळी माझ्या पाठीशी आहे प्रत्येक गोष्टीला तुम्ही माझ्या बरोबर असल्या कारणाने मी कुठल्या दुःखाला किंवा कुठल्या संकटाला कुळवळत बसणारा माणूस नाही आहे. मी त्या पद्धतीने उभा राहतोय. आज तुम्हाला पण माहिती आहे सत्ता नसताना गेले 15 वर्ष कुठलंही काम आपलं अडत नाही. जो आमदार खासदार करू शकत नाही, डिव्हिजन असू दे, महसूलचं असू दे, रेशन कार्ड ऑफिस असू दे किंवा कुठलीही योजना असू दे, त्या ठिकाणी मी गेलो तर रिंकू देसाई म्हणून मला आदरानं समोर बोलवलं जाते, मला एखादी खुर्ची दिली जाते. ही सगळी तुमच्या ताकदीमुळे ही माझी खुर्ची आहे ती माझ्यामुळे नाही, रिंकू देसाईंच्यामुळे हीच खुर्ची आहे ती तुम्ही जी पाठीशी आहे ना ही सगळी. आज महिला आल्या नाही, महिला आल्या असत्या म्हणजे 100% हा छोटा मेळावा आहे. एक नियोजनाचा मेळावा होता. मी मेळावा घ्यायचा डोक्यात माझ्या एक होते की 5-10 हजार घेऊनच जायचं. 5-10 हजार बघितली की समोरच्याला धडकत अशी बसायला पाहिजे की बाबा ह्याच्या पाठीमागे एवढी ठीक आहे. खरं माझा एक मावळा तिथल्या 100 माणसांना सुट्टी देणार नाही हे मला माहिती आहे. एक तरी कोण तिथे उभारला समोरचा 100 जण येऊ दे, मला माहिती आहे माझा एक माणूस त्या 100 माणसांना भारी पडणार आणि ह्या माणसांच्या ताकदीवरच हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. येणारं महाभारत ह्या लोकांच्या जीवावर तुमच्या होणार आहे एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं माझ्या माणसानं माझ्या जीवाभावाच्या माझ्या भावानं तेवढ्या ताकदीनं समोर जशी बाजीप्रभूनं खिंड लढवली त्याप्रमाणे प्रत्येकानं आपापली कॉलनी खिंड लढवायची, सुट्टी द्यायची नाही एवढं डोक्यात ठेवा. तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर मी पुढे जाणार आहे. जो निर्णय घेणार त्या निर्णयाबरोबर तुम्ही बांधील असणार. आज मी तुम्हाला सांगायला प्रत्येक वेळी मी बोलवून आता हे दिवस गेलेला आहे, दिवस कमी आहेत. प्रत्येकाला मी बोलवून आता सांगायची वेळ लागलेली नाही. तुम्ही प्रत्येक जण रिंकू देसाई एवढं लक्षात ठेवा. त्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येकानं रिंकू देसाई समोर उभारला आणि रिंकू देसाईसाठी मी करणार. ज्यावेळी उमेदवार तळमळीनं पळत असतोय त्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा. येणारा नगरसेवक रिंकू देसाई नसणार आहे. येणारा नगरसेवक प्रकाश कोडके असेल, कुमार चौगुले असेल, अक्षय राणे असेल किंवा अर्जुनकी काका असेल, तिरपणकर काका असू देत किंवा कोणी असू देत. समोरच्या आता प्रत्येकानं गैरसमज करून घेऊ नका. सगळ्यांची नावं घ्यायला तेवढी एवढी जणांची नावं किती बसतो की रात्री 10 वाजता. खरं जी येणारी व्यक्ती आहे ती ते नगरसेवक असणार. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मी प्लॅनिंग केलेलं आहे. जे आता माणसाला घरफाळा लावायला गेला तर 10 वेळा घरफाळा ऑफिसला जायला लागणार. मी नगरसेवक झालो तर तुमच्या घरात येऊन माणूस घरफाळा लावणार, तुमच्या मर्जीनुसार घरफाळा लावणार, एवढाच घरफाळा घ्यायला. हे उदाहरण दिलं घरफाळ्याचं. कोल्हापूर महानगरपालिकेत येणारा महानगरपालिका फंडाची नावं सांगतो मी. समोरच्या उमेदवारांना कुणी पण सांगावीत. माझं चॅलेंज आहे. मी प्रत्येकाला येणारा फंड कुठनं कसा येतोय कुठल्या ह्याच्यातनं ह्याचा सगळा मला अभ्यास आहे. कुणाच्या पाया पडायचा आणि बल लावायचा हे मला. हे बघा मी स्वाभिमानी आहे. खरं मी नाही लोकांच्यासाठी लाचार होणारा पण कार्यकर्ता आहे. माझ्या माणसाचं जर काम होत असलं तर मी काय म्हणतोय मी रामदासाच्या पाया पडतो. कारण माझ्या भागाचा विकास व्हायला पाहिजे. माझ्या भागात जर का कुठेही समजा कार्यालय धरा, आदर धरा, नाहीतर मी म्हणतोय कोतवाल नगर धरा, पांडवनगरी धरा. काका तुम्हाला परवा पण मी सांगितलंय जर त्या भागात विकास होणार असेल ते बंटी साहेब करू द्यात, महाडिक करू देत, चंद्रकांत दादा करू देत, आणखीन कोण करू देत. एवन मी म्हणजे मी एवढा मोठा नाही त्यांची नावं तोंडात घ्यायची. खरं माझं ते मी हाय असंच आहे. खरं माझं एक मत आहे की ते रामदास आठवले करू दे, खरं माझ्या भागाचा विकास होऊ दे. ह्या माताशी मी आहे. येणारा रिंग रोड मी कुठलंही पद नसताना सगळ्यांना माहिती आहे मी पुराव्यासाठी बोर्ड लावलेले. मी तो रिंग रोड मंजुरीसाठी मी प्रयत्न केले. तुमच्या सगळ्यांच्या जीवावर तो रिंग रोड मंजूर झाला. येणाऱ्या प्रत्येक परवाची इकडचे खड्डे भरायचे असू देत, प्रत्येक गोष्टीला आहे. मला त्या भगव्या चौकात किंवा ह्या 4 प्रभागात किंवा वरच्या प्रभागात खड्डा सांगा, मी कोणाच्या दारात खड्डा आहे मी सांगतो. कोणाच्या दारात ट्यूबलाईट बंद आहे ती मी आता सांगतो. मी उगाच फिरत नाही. वाळला असा रुबाबदार कार्यकर्ता नाही, ग्राउंडचा कार्यकर्ता आहे. तो पण तुमच्या सगळ्यांच्यामुळे घडलोय एवढं लक्षात ठेवा. जे आहे की नाही ते तुमच्या सगळ्यांच्यामुळे घडलंय. त्यामुळे मी कुठल्याही गोष्टीत कमी पडणार नाही, विकास कामात कुठल्याही कमी पडणार नाही. आता फक्त तुम्ही लढ म्हणा आणि पुढे नुसतं ढकला, सुट्टी देणार नाही एवढंच सांगतो. लक्षात ठेवा की येणारा विकास काम कुठल्या माध्यमातून आणायचं. काही माझ्या भागातल्या माणसाला कॉर्पोरेशन मध्ये ह्या कामासाठी जायला लागणार नाही. तो अधिकारी इथे येणार, महिन्यातनं जनता दरबार असणार या भागात एवढंच लक्षात ठेवा. प्रत्येकाचं काम जाग्यावर करणार. ज्या ओपन पीस असू देत, ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र असू देत, काही असू देत, आपण
कुठेही जायला लागलं तुम्हाला सगळ्यांना घेणार जाणार तिथं कामं करून घेणार. काम होणं माझ्या भागातल्या माणसाला काम होणं महत्वाचं आहे. येणारा हा रिंग रोड असू दे भविष्यातला आपला भाग, कारण कोल्हापुरात सगळ्यात जास्त माणसं आपल्या रिंग रोडवर फिरायला जातात आणि सगळ्यात अपघात पण आपल्या रिंग रोडवरच होतात, हे लक्षात ठेवा. खूप जणांच्या घरच्यांना त्या ह्याच्यामुळे त्रास झालाय. तर हा रिंग रोड डेव्हलप होणं खूप महत्वाचं आहे. हा रिंग रोडवर फुटपाथ असणं खूप महत्वाचं आहे. लोकांना फिरायला जाणं ते फुटपाथ किंवा सकाळच्या ऑक्सिजन पार्क भागात असणं हे खूप आहेत. आता हे सुरुवाती नियोजनच आहे म्हणून मी काय जास्त बोलत नाही. मी सगळं वाचून काढलं आणि सगळं अंदाजपत्र मला तोंड पाठ आहे. फक्त एवढंच माझी इच्छा आहे की आज मी निर्णय घेणार होतो 1,00,000% आजचा माझा निर्णय फायनल होता. ज्याच्या बरोबर करायचं होतं त्याच्याबरोबर पण तुम्ही येणं माझ्या दृष्टिकोनानं महत्वाचं होतं. ह्यासाठीच आज सगळ्यांना बोलवलेलं होतं. खरं कुठेतरी कुणीतरी मला बाबा की एखादा दिवस थांब म्हणून विनंती केली आहे. म्हणून तुम्ही गैरसमज करून घेणं काम माझ्यासाठी आजचा उद्याचा आणि परवा दिवशीचा त्यानंतर येणारा जो निर्णय असेल लक्षात ठेवा. मी तुमच्या जीवावर हे बोलायला लागलोय. आज पण लक्षात ठेवा माझे हात जोडून माझ्या आयुष्यातला हा महत्वाचा क्षण आहे. लक्षात ठेवा तुम्ही आयुष्यभर राबलोय. मी माझ्या कुटुंबाला वेळ दिलेला नाही. अजिबात माझ्या बायकोची हौस मी करणार नाही का माझ्या पोरांची हौस मी पूर्ण करणार नाही. लक्षात ठेवा हे काय अश्रू माझे हे जण नाहीये नकली अश्रू. बाकीचे कोण स्टेजवर रडतात असं नाही. माझ्या करिअरकडे मी लक्ष दिलं नाही. माझ्या घरादाराकडे लक्ष दिलं नाही. ठीक आहे एक माझ्याकडे ते राजकारण म्हणून माझ्या ते रक्तात भिनलं किंवा मी त्या पद्धतीने पुढे चाललो या पद्धतीनं. खरं माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून मिळून त्या भावासारखी जो मी काय निर्णय घेऊ मी काही निर्णय घेऊ देत. ठीक आहे 100% काहीतरी चांगला निर्णय मी घेईन. लक्षात ठेवा चांगला निर्णय घेईन मी. खरं जो निर्णय असेल येणाऱ्या 15 दिवसात 15 दिवस राहणार आहेत. परवा दिवशी आता बऱ्यापैकी वेळ जायला लागलाय. येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही ठामपणे राहायला पाहिजे माझ्याबरोबर. 100% राहणार काय लक्षात ठेवा. तुमच्या जीवावर सगळं चाललंय. जे काय करणार ते तुमच्या जीवावर करणार. 100% माझ्यासाठी वेळ काढायचा. दररोज सकाळ संध्याकाळ वेळ काढायचा माझा. कारण बाकीची सगळी उमेदवार फिरल्यात थोडं का असं ना. आपण आपला बेस जरासा हे होता म्हणून आपण फिरायला नव्हतो काय नव्हतो. खरं निर्णय घ्या. ज्यावेळी निर्णय घेणार त्यावेळी सगळ्यांना पळायला लागणार एवढंच सांगतो. प्रत्येकानं वेळ काढायला लागणार. प्रत्येक गल्ली प्रत्येकानं प्रत्येकाचा मित्र पाहुणा जो कोण असेल पाहुण्याचा पाहुणा मित्राचा मित्र ह्याच्या लिस्टा तयार करा. तिथं आंबाई टँक असू दे साने गुरुजी असू दे फुलेवाडी रिंग रोड असू दे फुलेवाडी असू दे किंवा भविष्यात जर का त्या पट्ट्यात मी गेलो 20 मध्ये तर त्या पट्ट्यातली लोक असू दे त्या पद्धतीने आपल्याला काम करायला लागणार आहे. त्यामुळं जे काय करायचं आहे ते तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित शांतपणे 100% सगळ्यांनी शांतपणे करायला लागणार आहे. कारण आपल्याला दिवसभर जाणार कुठेतरी. रिंकू देसाई असं ऐकत नाही. रिंकू देसाई अशा पद्धतीने जातोय पुढं तर रिंकू देसाईला ब्लॉक करायचं तर काय करायला लागणार हे त्यांचा अभ्यास चालू असतोय. त्यामुळे त्या पद्धतीनं काय होते की कुठल्या तर एखाद्या आपल्याच राग असणाऱ्या कुणाला तर डिवचलं जाणार तर आपल्याला शांततेतच घ्यायला लागणार. आयुष्याचं कुठेतरी ध्येय पार करत असताना त्या पद्धतीनं शांततेत गेलं तर ते ध्येय पार होते. त्यामुळं थोडस माझं सगळ्यांना नम्र विनंती आहे की काही करा माझ्यासाठी शांत राहावा. त्या पद्धतीनं पुढे जाव्या. सगळी एकामेकाविषयी धावे काही हे घेऊ नका. जरी समजा एखाद्या समजा धरून चला की निलेश खंड एखाद्याला समोरच्या निलेशचा त्याचं पटत नसलं तर त्या तुमच्या दोघांच्या भांडणात माझ्या गरीबाचा काही त्रास मला त्याचा त्रास व्हायला नको. तुम्ही दोघं मोठं मन दाखवाने माझ्यासाठी पुढे चला. अशा पद्धतीने आपण सगळी जाऊया सगळी. अनेकदा बघा नसेल कुणाला काय अडचण असेल तर आत्ताच सांगा. काही विषय नाही. आता अडचण असते आता सांगा. 100% माझी थांबायची तयारी आहे. एकच सांगतो राजकारणापासून ऐका की राजकारणापासून काय सगळ्या गोष्टी होत नसतात. मी पदावर असू दे किंवा नसू दे 100% आपण काम करणार. हे काय मला उद्या जरी माझ्या घरातली बायको मला ओढून बसवायला जायचं नाही तरी 100% मी तिथं असणार. खरं एवढंच आहे की जे काय करायचं ते विश्वासाने प्रत्येक जण आपापल्या तुमच्या सगळ्यांच्या जीवावर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. बघा बाकीच्यांना मॅनपॉवर कमी आहे मला मॅनपॉवर जास्त आहे. तुम्ही सगळे आहे सा
जीवाभावाची. तुमच्या जीवावर सगळ्या गोष्टी पुढे जायच्या एवढं लक्षात ठेवा. अनेकदा 10 वेळा मी वाक्य वापरले, तुमच्या जीवावर मी पुढे जाणार आहे. ज्या काय गोष्टी असतील त्या आत्ताच क्लिअर बोला, त्या पद्धतीने पुढे. उद्या जर का मी एखादा निर्णय घेतला किंवा काय तर झालं, 100% मी कुणाला दुखवत नाही, चांगला निर्णय घेणार एवढं सांगतो. मी कुठं माझ्यासाठी निर्णय घेणार नाही, काय नाही. जो निर्णय घेणार तो चांगला निर्णय घेणार, भले त्याच्यात काही असेल खरं चांगला निर्णय घेणार. तुम्ही फक्त सगळ्यांनी पाठीशी असायला पाहिजे. नाहीतर उद्या असं व्हायला नको, तो बाबा माझा इकडचा आलाय, तो माझा इकडचा आलाय म्हणून मी हे करतो. मी कधी म्हटलं नाही की कुठला तो तिकडचा आलाय म्हणून माझ्या माणसाचं काम करणार नाही, किंवा हे इकडचा सांगतोय म्हणून मी त्याचं काम करणार नाही, असं मी कधी म्हटलो नाही. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा की प्रत्येकाने हेच लक्षात ठेवायला पाहिजे. उद्या 10 ठिकाणची 10 उमेदवार येणार. मी ज्या पॅनल मध्ये असो, भविष्यात जरा मी भाजपमध्ये असो तर काँग्रेसवाले येणार. त्या काँग्रेसवाले सांगणार ते तुमच्या कुठे तर जवळच असणार. त्याला एक सांगा, माझं एक मतदान रिंकू देसाईला असणार. एवढी तरी धमक आहे का नाही तुमची सांगायची? जायला लागणार, हे पॅनलला जायला लागणार. मला कुणाशी गद्दारी करायची नाही आहे, हे लक्षात ठेवा. जी काय प्रामाणिक असेल, जो पॅनल मध्ये असेल त्याच्याबरोबरच मी असणार. 1,00,000% माझ्या आई बाबांना गद्दारी करायचं माझ्या लक्षात ह्याच्यात ठेवलेलं नाही. फक्त मी आजच उघड करतो की माझ्या आयुष्यात एकदाच फक्त मी रडलो की आमदारकीच्या वेळी मला घरात बसायला लागलं, काहीतरी अडचणी होत्या, समजून घ्या. त्याच्या अगोदर मी 6 महिने माझ्यावर या सगळ्या पोरांनी भोगलेलं होतं. त्या बिचारांना, त्या गरीब कुटुंबाला कुठे त्रास होऊ नये किंवा माझ्या कुटुंबाला कुठे त्रास होऊ नये या राजकारणाचा, म्हणून थोडस मी शांत घेतलं. ह्याच्या अगोदर प्रत्येक नेत्यासाठी, बंटी साहेब असू देत, अमल माडिक साहेब असू देत, धनंजय माडिक साहेब, तुम्ही बघितलंय माझे प्रयत्न किती होते. जिल्ह्यात मी त्यांच्यासाठी सगळ्यांना अंगावर घेत होतो. खरं जे माझ्या कुटुंबानं भोगलं किंवा या सगळ्या पोरांच्या कुटुंबानी किंवा तुमच्या घरातल्यांना, तुमच्या घरातल्या ज्या महिला असू द्यात, माझ्या बहिणी होत्या, त्यांना जे 2 मिनिटं का असणार रिंकू देसाईसाठी डोळ्यात जे पाणी आलेलं अश्रू होतं, त्या सगळ्यांच्या ह्याच्यासाठी मी कुठेतरी आमदारकीला 2 पावलं पाठीमागे घेतल्याला नाही. मी एकटा घरात बसलेलो, माझ्या बरोबरची सगळी होती. आज तुम्ही सगळे यायचा, तुम्ही सगळ्यांनी सांगायचं, रेकॉर्डिंग असू दे, रेकॉर्डिंग जीवन असू दे, की तुम्हाला कुठल्याला मी म्हटलेलो की ह्याचा प्रचार करू नका. प्रत्येकाला सांगितलेलं तुम्ही जे करताय ते करा. 100% का कुणाला अडवणूक केलेली मी केलेली काय सांगितलेलं, बाबांनो जे आहे त्या गोष्टी तुम्हाला जे ह्यांना प्रचार करायचा ते प्रचार करा. मला त्याच्यात कुठे काही नाही, फक्त माझी अडचण होती. मी कुठेही का मी कुणाच्या बिंद्यात नव्हतो, काही नव्हतो. खरं त्या पद्धतीनं थोडस आता ह्या राजकारणाचा त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय. मला कुणावर टीका करायची नाही आहे, अजिबात टीका करायची नाही. सगळे आदरणीय आहेत, जिल्ह्याचे नेते सगळे चांगले आहेत. मला कुणाविषयी काही वाईट बोलायचं नाही. सगळ्यांनी, प्रत्येकाने ज्या ज्यावेळी मी बोललोय त्यावेळी गोरगरिबांची कामं, मी माझ्या कामासाठी नाही, गोरगरिबांच्या कामासाठी तिथं गेलोय आणि ती गोरगरिबांची कामं करून आणलेत मी. प्रसंगी कुणाकडेही जाऊ दे, क्षीरसागर साहेब, राजे क्षीरसागर साहेबांनी पण माझ्यासाठी खूप प्रयत्न केला. त्या माणसाला मी विसरू शकत नाही. त्या माणसानं मी खोटं बोलणार नाही, कारण का जे आहे ते आहे. चंद्रकांत दादा जे आहेत त्या चंद्रकांत दादाने आम्हाला सहकार्य केले प्रत्येक गोष्टीत. ज्या ज्यावेळी काय आमच्या अडचणी असतील त्यावेळी त्या माणसानं आमच्यावर प्रेम केलंय. मी कुणालाही हे करत नाही. खरं एवढं लक्षात ठेवा, जे जायचं आहे एक दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी द्या, उद्या परवा दिवशी आपला निर्णय होईल. त्यानंतर खरं एक लक्षात ठेवा, जसं छत्रपती शिवाजी महाराज, आपण त्यांच्या महाराजांच्या समोर सगळी झिरो आहे. त्यांच्या बुटाच्या धुरी एवढी पण आपली कोणी असू दे सगळ्यांची लायकी नाही. छत्रपती शिवाजी महाराज खूप मोठे हे राजा, आज त्या जगात त्यांचं हे केलं असते. खरं त्यांनी जसं त्या छोट्या 10-12 मावळ्यांच्यावर स्वराज्य निर्माण केलं, त्या पद्धतीने लक्षात ठेवा तुमच्या सगळ्यांच्या जीवाबरोबर येणाऱ्या महानगरपालिकेचं स्वराज्य मी निर्माण करणार आहे. हे लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांच्या जीवावर मी करणार आहे. त्यामुळे गाफील राहता कामा नाही. जो निर्णय होईल परवा दिवशी, उद्याचा दिवस, उद्या अनेकदा सांगतोय, प्रत्येकानं आपल्या कुटुंबावर वेळ द्या. परवा दिवशी बसणं मी चालणार, मी चालायला कमी पडत नाही, मी कामाला कमी पडत नाही. त्यामुळे तुम्ही पण कुठे कमी पडता कामा नये. परवा दिवशी निर्णय होईल, 2 दिवसात जो निर्णय होणार उद्याचा परवा दिवशीचा घ्या. एखादा नेता वेळाने येणार, त्यामुळे थोडस निर्णयाला वेळ होईल. म्हणजे आज लक्षात ठेवा, बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवारपर्यंत आपला निर्णय होणार. शनिवार नंतर प्रत्येकानं आपलं कुटुंब सोडून, रिंकू देसाई माझा कुटुंब आहे, रिंकू देसाई म्हणजे मी आहे, रिंकू देसाई म्हणजेच मी सगळं आहे, माझ्यात जे आहे ते सगळं रिंकू देसाई आहे, त्या पद्धतीने प्रत्येकानं राबलं
राबवलं पाहिजे. लक्षात ठेवा, त्या पद्धतीनं प्रत्येकानं झालं पाहिजे. ते 9 असू दे, 20 असू दे, काही असू दे. बघा, मला माहिती नाही, तुम्ही माझ्यासाठी करायला लागतंय एवढं लक्षात ठेवा. त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जाऊया लक्षात, आणि ह्यावरच ठाम राहूया की येणारा निर्णय जो काय माझा असेल त्याबरोबर तुम्ही सगळे असणार. आणि एकदा लास्ट वेळा विचारतो, कारण का लय बोलायला नको. जे काय बोललोय ते तळमळीनं बोललोय. लक्षात ठेवा, माझ्यातलं जे आहे ते मी तळमळीनं बोलायला लागलोय आज. कारण मला ह्या सगळ्या गोष्टीचा 15 वर्ष राजकारणाचा खूप कंटाळा आलाय. एक वेळ अशी होती की मी आणि माझ्या बायकोने ठरवलं हे राजकारण बंद, आपल्याला नको हे राजकारण. जे काय आहे ते गोरगरिबांसाठी आमच्यातलं काय असते, भले येणाऱ्या ह्याच्यातला चहाचा अर्धा कप का असं गोरगरिबासाठी राजकारण नको. खरं ते स्वस्त बसू देत नाही का, तर तुम्ही सगळी पाठीशी आहे म्हणून. लक्षात ठेवा, तुम्ही सगळी पाठीशी आहे म्हणून ते स्वस्त बसू देत नाही. आज मी जे बोलायला ते तळमळीनं बोलायला लागलोय. करायचं खरं, एकदाच करायचं, खरं सुट्टी द्यायची नाही. एकदाच जायचं खरं, असं जायचं, असं जायचं, असं जायचं. समोरच्याला लक्षात ठेवायला पाहिजे की रिंकू देसाई कसा आला महानगरपालिकेत, एवढं लक्षात ठेवा. माझी तळमळ अनेकदा सांगतो, एवढं बोलतो. जय महाराष्ट्र.